नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी फार महत्त्वाची अनाउन्समेंट घेऊन येत आहे. का? ऑलरेडी एक नॅव्हिगेटर बॅच ज्याचं आम्ही नामांतर केलं होतं ह्या वर्षी ओजी नॅव्हिगेटर असं म्हणलं होतं. का म्हणलं होतं? मॅक्सिमम लोकांना माहिती आहे, कारण की दिल्लीतला एक क्लास आहे, त्यांनी आपल्यासारखंच नाव ठेवलं होतं आणि त्यांनी नाव तर ठेवलंच आहे फिलॉसॉफी, पण आपलीच फिलॉसॉफी जवळपास त्यांची आणि सिमिलर आपली आहे. तर आता ते कॉपी केली का एक्झॅक्टली मला माहित नाही, पण फिलॉसॉफी तर सेम. आणि फिलॉसॉफी ती चांगलीच आहे का? रिझल्ट देते ती फिलॉसॉफी. तर आपल्या नॅव्हिगेटर 1.0, 2.0 आणि ह्या वर्षीची त्याचं नामांतर झालेलं ओजी नॅव्हिगेटर 3.0 बॅच 2 आहे ते घेऊन येत आहे आम्ही, जे की 10 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. तर नॅव्हिगेटर बॅच बद्दल किंवा ओजी नॅव्हिगेटर बॅच बद्दल तुम्हाला एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर इट इज अ वन स्टॉप सोल्युशन फॉर द युपीएससी प्रिलिम्स म्हणू शकता, किंवा जे आपले प्राईम मिनिस्टर काय वन नेशन वन इलेक्शन हा फ्रेज वापरतात, तसंच मी वन एक्झाम वन कोर्स ही फ्रेज वापरू शकतो ह्या कंटेस्टमध्ये. का? कारण की तुम्हाला ह्या कोर्समध्ये सी सॅट आहे, जीएस आहे, टेस्ट आहे, करंट अफेअर्स आहे आणि प्लस माइंडसेट प्रिपरेशन पण आहे. तर एक्झॅक्टली ते कसं कंडक्ट होणार आहे, काय होणार आहे, थोड्या वेळात बघूयाच आपण. पण त्याच्या आधी का बाबा ही बॅच चांगली काय? तर फायनली सगळ्यांच्या मनामध्ये तो क्वेश्चन मारुती सुझुकीची ऍड तुम्ही बघितली असेल, काय ऍडव्हर्टाइजमेंट होती, देती कितना है, फायनली ते पाहिजे बाबा. रिझल्ट काय तुम्ही दाखवा. मराठीमध्ये ते एक हार्श म्हणे, बाप दाखवून आहे तर श्राद्ध का. तर तिथं तुम्हाला इथं बघायला भेटेल की बाबा रिझल्ट काय ते बघा आणि त्यानंतर डिसाईड करा. आणि असं इकडून तिकडून कुठनं तरी कलेक्ट केलेला रिझल्ट नाही, एक्झॅक्टली बॅच कुठली होती, कुठल्या बॅच मध्ये एनरोल केलं होतं आणि त्यांचे रिझल्ट काय ते आम्ही दाखवलेले आहेत. तर 2024च्या नॅव्हिगेटर बॅच मध्ये, ज्याला तुम्ही 2.0 म्हणू शकता, त्याच्यामध्ये आणि आपले जे मेंटरशिप कोर्स आहे ह्याच्यामध्ये टोटल 150 लोक आहेत ते एनरोल होते. त्यामधल्या 24 लोकांनी मागच्या वर्षी एनरोल केलेली मुलं म्हणतोय आम्ही, त्याच्या मागच्या वर्षी कुठले तरी आमच्या कॉन्टॅक्ट मधले असं म्हणत नाही मी. तर मागच्या वर्षी एनरोल केलेल्या, ऑफिशियली एनरोल केलेल्या मुलांची त्यामधल्या 150 मुलांपैकी 24 लोकांनी युपीएससीची प्रिलिम्स आहे ती क्लिअर केली. म्हणजे 24 लोकांनी युपीएससीची मेन्स आहे ती दिलेली. आणि त्याच्या आधीच्या पहिल्या नॅव्हिगेटरचा रिझल्ट तर तुम्हाला एक्सेप्शनल रिझल्ट जो आहे तो तुम्हाला माहितीच आहे, आनंद खंडेलवालचा रिझल्ट, भारतात दुसरा, ऑल इंडिया रँक 2 इन युपीएससी IFS एक्झाम. ते तर माहितीच मी परत रिपीट स्टोरी करत नाही, मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेली आहे. दुसरं आमची टीम काय ते पण मॅटर करते ना. तर आपल्या बरोबर गिरीश कोटेचा सर आहे, ज्यांनी 6 वेळा युपीएससीची प्री विथ थम्पिंग मेजॉरिटी म्हणू शकता तुम्ही. म्हणजे फॉरेस्टचा कट ऑफ पण दरवेळेस क्लिअर केलेला आहे. 149 148 मार्क आहेत जीएस मध्ये, 20 ते 30 मार्काचं मार्जिन त्यांनी दरवेळेस एकदम इझिली घेतलेलं आहे. पुष्कर काळे सर ऑलरेडी सिलेक्टेड IFS ऑफिसर आहेत, 4 वेळा युपीएससीची प्री, 4 वेळा मेन्स आहे ती दिलेली आहे. IRMS मध्ये पण युपीएससी मध्ये सिलेक्ट झाले होते. हार्दिक कोठारे सर ह्यावेळेस IAS आहेत, मागच्या वेळेस त्यांना IRMS भेटलेले, सॉरी ह्यावेळेस इंटरव्ह्यूला आहेत, मागच्या वेळेस त्यांना IRMS आहे ते भेटलेलं आहे. होपफुली ह्यावेळेस जे शब्द वापरला मी ते पण भेटू शकतं. तुषार महाजन सरांबद्दल सगळ्यांना माहितीच आहे, 7 वेळा लगातार युपीएससीची प्री आहे ती त्यांनी क्लिअर केलेली, 7 वेळा म्हणजेच युपीएससीची मेन्स आहे ती दिलेली, मल्टिपल टाइम फॉरेस्टचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे. भारतातल्या ज्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट आज पण आपण ज्यांना मानतो त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि आनंद भाटिया म्हणजे मी पण युपीएससीच्या 5 वेळा मेन्स दिलेल्या आहेत. तर एक्झॅक्टली बॅच काय, टीमची ब्रीफ इंट्रोडक्शन दिली, मी जास्त रिपीट नाही करत. तर टीमची इंट्रोडक्शन दिली, एक्झॅक्टली बॅच काय, त्याचे फीचर्स किंवा कशा प्रकारे कंडक्ट होती ते पण आपण थोडंसं मी ह्या व्हिडिओमध्ये आहे ना डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर डिटेलमध्ये कसं की एक्झॅक्टली बाबा त्या बॅचमध्ये एक लेक्चर कसं होतं त्याचा एक ब्रीफ डेमो काइंड ऑफ म्हणू शकता तुम्ही, किंवा त्याचं मायक्रो व्हर्जन आहे ते दाखवायचा प्रयत्न करत. पण त्याच्या आधी आपण फीचर्स बघून घेऊया आणि ते प्रॅक्टिकली कसं होतील ते थोड्या शेवटच्या काही पार्टमध्ये आपण बघून घेऊया. तर ह्या वर्षी मागच्या व्हिडिओमध्ये जसं एक्सप्लेन केलं होतं तसंच मी ह्यावेळेस तुषार सरांना बोलतो की सर तुम्ही थोडेसे काही फीचर्स आहेत ते चांगल्या प्रकारे सांगू शकतात, त्यामुळे तुषार सर आहेत ते काही फीचर्स एक्सप्लेन करतील. थँक्यू आनंद सर. जसं आता सरांनी सांगितलं, आता ही बॅच 2 आहे आपली. तर नेव्हिगेटरची बघा बेसिक फिलॉसॉफी काय आहे, की MCQ अप्रोच बिल्डिंग. तर बघा शेवटी एक्झाम काय आहे, MCQ प्रिलिम्स आपल्याला MCQ सोडवायचे आहेत तिथे. पण नॉर्मली काय होतं, आता MCQ सोडवताना ती रेग्युलर प्रॅक्टिस हवी. त्यामुळे MCQ सोडवणं इतकं महत्त्वाचं आहे आणि तेच आपला अप्रोच बिल्ड करतं. या बॅचमध्ये आम्ही काय करतो, डेली आपल्याला ऑलमोस्ट 28 टू 30 किंवा 35 पर्यंत आपण रेग्युलरली डेली MCQ सोडून घेतो इन बॅच. म्हणजे आधी आम्ही स्टुडंट्सला सोडवायला लावतो, डिटेल आपण कसं सोडवतो ते मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. सो ह्याच्यातून काय होतं, एक तुमचा म्हणजे आमची जी एक्सपिरियन्स आहे, 26 मेन्सचा जो आमचा अनुभव आहे तो आम्ही या बॅचमध्ये बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी कसं आहे,
कन्सिस्टंटली प्रिलिम्स क्लिअर करणं हा अप्रोचचा आणि माइंडसेटचा खेळ आहे. तर तो कसा डेव्हलप करायचा हा मी डेली एमसीक्यू तुमच्याकडनं सोडून घेतो. दुसरा आहे डिसिप्लिन आणि अकाउंटेबिलिटी. आनंद सर एक्सप्लेन करतील. मेजर लॅकिंग एलिमेंट मला असं प्रिपरेशन मध्ये आजकाल पर्टिक्युलरली ज्याला जेन जी आपण म्हणू शकता, तर त्यांच्यामध्ये वाटतं मला, कारण की एज ऑफ डिस्ट्रॅक्शन म्हणलं जातं. हा सगळा जो पिरियड आहे तुमचा पर्टिक्युलरली कोविड नंतर आणि डिजिटल एज मध्ये जे आपण एंटर झालेलो आहे, तर एज ऑफ डिस्ट्रॅक्शन आहे. तुमच्याकडे डिस्ट्रॅक्ट व्हायला एवढ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीपासून दूर कसं ठेवायचं, तर त्याचे काही लगाम आम्ही आमच्या हातात ठेवायचा प्रयत्न करतो. जसं एकदम छोट्या-छोट्या गोष्टी वाटणाऱ्या लोकांना मायक्रो गोष्टी पण आम्ही मॅनेज करायचा प्रयत्न करतो. कधी-कधी मायक्रो मॅनेजमेंट हा शब्द लोकांना आवडत नाही. पण इथं काही गोष्टी मायक्रो मॅनेज होतात. जसं स्क्रीन टाईम, तुमचा मोबाईल. म्हणजे आमच्या पहिल्या बॅच मधल्या मुलांना तुम्ही विचारू शकता, की जर त्यांनी स्क्रीन टाईम नाही सबमिट केला, तर तुम्हाला जायचंय बॅचमध्ये. गच्छंती आहे तुमची. तुमचं डेली शेड्यूल तुम्ही सबमिट नाही केलं, तर तुमची गच्छंती आहे. तर स्ट्रिक्ट डिसिप्लिन मेंटेन करणारी वन ऑफ द रिझन आहे मागच्या वर्षी यायचं रिझल्ट चांगलं, की ते आहे. आणि त्यापेक्षा थोड्याशा वरच्या लेव्हलला आम्ही ह्या वर्षी घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे. कारण की रिझल्ट त्याच्यामुळे होतोय बाबा, डिसिप्लिन, स्ट्रिक्ट डिसिप्लिन ठेवलं की रिझल्ट त्याच्यामुळे होतोय. आणि ते डायरेक्शन पण महत्वाचं आहे. डायरेक्शन द्यायला तुम्हाला एवढी भारी मेंटर तर आहे. दोन्ही गोष्टी असल्या तर विन विन सिच्युएशन होणार आहे. त्यामुळे डिसिप्लिन, अकाउंटेबिलिटी पण मी म्हणतो, की थोडंसं समोरच्या बद्दल असलं तर ते भारी वाटतं प्रिन्सिपल. गव्हर्नन्समध्ये ऐकायला खूप भारी वाटतं. जेव्हा तीच गोष्ट स्वतःवर येते, ते थोडं आपल्याला बरोबर नाही वाटत. पण ते कसं करून घ्यायचं, हंटर लागून मागं कसं करून घ्यायचं, तो प्रयत्न ह्या बॅचमध्ये असणार आहे. काही लोकांना ते आवडत नाही, पण ते तुम्हाला पार्ट अँड पार्सल आहे बॅचचं, तुम्हाला कंपल्सरी करावंच लागणार आहे. नेक्स्ट फीचर आहे करंट अफेअर्स कशाप्रकारे कंडक्ट करतो, तुषार सर सांगतील. बघा करंट अफेअर्स महत्त्वाचं आहे प्रिलिम्सला. पण कधी करायचं, किती करायचं हा डाऊट असतो. तर तो प्रश्न आम्ही इथे सोडवलेला आहे. आम्ही काय केलंय, ज्या बेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचं करंट अफेअर्स इथे कंपाईल केलेलं आहे आणि तुम्हाला बॅच सोबतच म्हणजे आपला जो विषय चालू असणार आहे स्टॅटिक, त्याचं तुम्हाला करंट अफेअर्सचं नोट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर पुढचं आहे बघा बेस्ट ऑफ द बेस्ट टेस्ट सीरीज. ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय, की टेस्ट सीरीज जसं आपल्या जसे स्टॅटिक सेशन्स होणार आहे, त्या अकॉर्डिंगली टेस्ट सेक्शनल टेस्ट आहे, मग एफ-एल-टीज आहेत आणि त्याचबरोबर रिव्हिजनचे पण टेस्ट आहेत. आता बेस्ट ऑफ द बेस्ट हे नाव काय आहे, की आम्ही ज्या एक्झिस्टिंग टेस्ट सीरीज आहेत, आपल्याला माहिती आहे, की 5-6 इन्स्टिट्यूट जे आहेत, ते चांगले टेस्ट सीरीज काढतात. आम्ही काय केलं, आमचा जो कंबाईन एक्सपिरियन्स आहे, त्याचा तो एक्सपिरियन्स लावून आम्ही क्वेश्चन्स ज्या बेस्ट टेस्ट सीरीज आहे, त्याच्यातले क्वेश्चन्स घेऊन प्लस त्याचमध्ये आमचे क्वेश्चन्स जे आम्ही बनवतो स्वतः, ते क्वेश्चन्स याचबरोबर जे पी-वाय-क्यूज आहेत, सी-डी-एसचे असतील, एन-डी-एसचे असतील किंवा यू-पी-एस-सीचे पण रिलेव्हंट आहेत. कारण पी-वाय-क्यूज पण ते थीम्स रिपीट होतात. अशी मिळून एक बेस्ट ऑफ द बेस्ट टेस्ट सीरीज आम्ही बनवलेली आहे. ती टेस्ट सीरीज पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहेत. सर ऑफिसर्स गायडन्स, ऑब्व्हियसली सिलेक्टेड ऑफिसर तुम्हाला इथं गाईड करायला आहेत. पुष्कर काळे सर जे आहेत, सायन्स अँड टेक घेतात. हार्दिक कोठारी सर मागच्या वेळेस ऑलरेडी सिलेक्टेड आहे. ह्या वर्षी परत इंटरव्ह्यूचा कॉल आहे. ह्यावेळेस होपफुली अजून चांगला रँक येईल त्यांचा. ते पण तुम्हाला, जे मागच्या वर्षी आमचा मिसिंग एलिमेंट होता आमच्या बॅचमध्ये पण होता आणि प्रिपरेशनमध्ये आम्हाला पण दिसून येतो मुलांच्या, इंटरनॅशनल रिलेशन, तो टॉपिक जो आहे तो हार्दिक कोठारी सर आहे ते घेणार आहे, एक्सटेन्सिव्हली घेणार आहे. मग त्यामध्ये स्टॅटिक पण कव्हर होईल, म्हणजे काही थोड्याशा गोष्टी बॅकग्राऊंड वाल्या पण विचारतो युपीएससी आयआरच्या कंटेक्स्टमध्ये, आणि जे करंट ओरिएंटेड गोष्टी मॅक्सिमम करंट ओरिएंटेड असतात त्या पण ते कव्हर करायचा प्रयत्न करतील. नेक्स्ट आहे डेली सीसॅट प्रॅक्टिस. डेली सीसॅट लोक सीसॅट करतात. लोक सीसॅट कसे करतात, व्हिडिओज. प्रॉब्लेम तोच आहे, आम्हाला आमच्या इथं येणारे मुलं आहेत ते व्हिडिओ फाईल नाही बनवायचे, व्हिडिओ लवर्स आहे ते नाही बनवायचं. आमच्या इथे टार्गेट काय, की ऍक्टिव्ह रीडिंग आहे किंवा ऍक्टिव्ह प्रॅक्टिस आहे, ते झालं पाहिजे. त्यामुळे डेली सीसॅट प्रॅक्टिस आहे. डेली 4 to 5 क्वेश्चन आहेत, ते गिरीश सर तुम्हाला देतील. त्याच्यावरचे व्हिडिओज आहेत, त्याचं सोल्युशन आहे एकदम प्रॅक्टिकल अप्रोचमध्ये. ते तुम्हाला व्हिडिओज कसे सॉल्व्ह करायचे ते क्वेश्चन्स आहेत ते सांगतील. नेक्स्ट आहे सर एक्सप्लेन करतील, टेस्ट इन सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट आहे ते. अजून डेली सीसॅटमध्ये त्याचबरोबर यावर्षी आम्ही जो एलिमेंट ॲड येस, केला आहे, येस. मागच्या वर्षी मिसिंग होता. मागच्या वर्षी जवळजवळ 6 ते 7 आपली स्टुडंट्स अशी होती नेव्हिगेटर बॅचमधली, ज्यांचा 100+ स्कोर आहे. पण सीसॅटमध्ये नाही होऊ शकले क्लिअर. तर सीसॅट आपण सहज फेल होऊ शकतो जर आपण अभ्यास नाही केला तर. त्यामुळे यावेळेस काय केलं आम्ही, की डेली जशी आता फक्त डेली प्रॅक्टिस नाही, याचबरोबर तुमचे सेशन्स पण होणार आहे सीसॅटचे कन्सेप्च्युअल आणि मध्ये-मध्ये तुम्ही टाईम टेबलमध्ये बघणार 4-4 डेजचे असे सेशन्स आम्ही ठेवलेले आहेत मध्ये-मध्ये. स्टॅटिकच्या म्हणजे त्या दिवशी फक्त तुम्ही सीसॅटच करायला पाहिजे, ज्यांना गरज आहे करायची. यासाठीच तुम्हाला नज करायसाठी. पुढचं जसं म्हटलं टेस्ट इन सिम्युलेटेड एन्व्हायर्नमेंट. आता बघा शेवटी काय आपल्याला टेस्ट द्यायला एक्झाम सेंटरलाच जायचंय त्या दिवशी
आणि इतरांनाच बघून आपल्याला टेस्ट द्यायची आहे आणि त्या एखाद्या शाळेमध्ये जाऊनच आपल्याला शेवटी आपली शेवटची एक्झाम जी होते प्रिलिम्स होते. पण आपण नॉर्मली असं करत नाही. घरी आपण लायब्ररीत टेस्ट देतो किंवा घरी टेस्ट देतो. त्यामुळे तो प्रेशर फील होत नाही आणि अचानक त्या दिवशी आपल्याला प्रेशर सारखं वाटायला लागतं. त्यामुळे हे टाळायसाठी आणि तो एक्झामचा माहोल आपला माइंडसेट त्यासाठी प्रिपेअर करण्यासाठी आपण सिम्युलेटेड एन्व्हायर्नमेंटमध्येच टेस्ट घेतो. म्हणजे शाळेमध्ये तुमचं आमच्या एफ-एल-टीज जे होतात ते एका शाळेमध्ये होतात आणि ऑफलाईन पण नॉर्मल आपले सेक्शनल आणि एफ-एल-टीज ज्या आहेत त्या आमच्या ऑफलाईन सेंटरला येऊन द्या. आम्ही हे एन्करेज करत असतो ऑफलाईन टेस्टसाठी. पुढचं आहे बघा माइंडसेट. आता सगळ्यात मेन काय आहे, की 2 तासात तुम्हाला तुमचं भविष्य 2 तासच ठरत असते आणि त्यावेळेस तुम्ही काय परफॉर्म करताय, 2 तासामध्ये तुम्ही कसं परफॉर्म करताय, हा तुमचा माइंडसेट इम्पॉर्टंट असतो. कारण प्रिलिम्स हा 2 तासात दर 10-15 मिनिटात सुरुवातीचा क्वेश्चन्स बघून आपलं डोकं जर हललं आणि आउट ऑफ द ट्रॅक आपण गेलो, तर पूर्ण वर्ष आपलं जातं आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं आणि आमच्या प्रिपरेशनमध्ये पण कन्सिस्टंटली आम्ही ज्या प्रिलिम्स क्लिअर केल्या, ते एक पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा एक्झामला जो लागणारा माइंडसेट आहे. म्हणजे बेसिकली काय की हाऊ टू हँडल द प्रेशर, हाऊ टू हँडल अननोन क्वेश्चन, हाऊ टू हँडल अनसर्टनिटी हे फार गरजेचं आहे आणि वारंवार आम्ही आमच्या सेशन्सद्वारे आणि स्पेशल सेशन्स थ्रू आम्ही एक्झाम ओरिएंटेड माइंडसेट डेव्हलप करायचा ह्या बॅचमध्ये भर आमचा असतो. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये अजून एक मी ऍड करायचं राहिलं. ह्यावेळेस आम्ही माइंडसेट रिलेटेड एक्सरसाइज आहे ते पण ऍड केलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मागच्या वर्षी पण काही प्रमाणात घेतलं होतं, पण ते अजून इंटेन्सिफाय करायचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ मागच्या वर्षी आहे ते आम्ही एक सीसॅटची टेस्ट घेतली होती, शेवटची टेस्ट आहे त्यामध्ये फक्त क्वांट आणि रिझनिंग घेतलं होतं. हे काय तुमचा माइंडसेट सरप्राईजेसला तुम्ही तयार राहिलं पाहिजे. मॅक्सिमम लोक आहे ते कॉम्प्रिहेन्शनवर रिलाय राहतात आणि क्वांट आणि रिझनिंग आहे ते लाईटली घेतात. तर ते लाईटली नाही ठेवायचं आपल्याला आणि युपीएससी कसं पण सरप्राईज पुढच्या वर्षी असं करू शकतं की 20च क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शनचे आले, बाकीचे 60 क्वेश्चन जे आहेत ते तुमचे क्वांट आणि रिझनिंगचे आले. सिमिलरली सरप्राईज टेस्ट हा एक आमच्या इथं माइंडसेट प्रिपरेशनचा सांगितलं तुम्हाला टॉपिक एक आली टेस्ट वेगळीच. हे पण आम्ही सरप्राईज टेस्ट आहे ते घेणार आहे. आय-आर आणि मॅपिंगच्या टेस्ट स्पेसिफिकली त्या टेस्ट आहेत. मॅपिंग बद्दल तर तुषार सर अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतील कशा प्रकारे ते घेतात. तर अशा प्रकारे माइंडसेटचं प्रिपरेशन पण करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत असतो. ऍक्च्युली आता हे आमचं बॅच जे आहे सेकंड बॅच नंबर 2 जे आहे ती 10th जानेवारीपासून सुरू होते. आता त्याच्या आधी आमचे पॉलिटीचे मॉड्यूल्स आहेत ते झालेले आहेत. तर ज्यांनी बॅच 2 ला ऍडमिशन घेतलंय त्यांना पॉलिटीचे लेक्चर जे आहेत रेकॉर्डेड भेटतील आणि काही ऑब्व्हियसली लाईव्ह लेक्चर्स आहेत ज्यामध्ये एमसीक्यू अप्रोचवरच फोकस असणार आणि पूर्ण बॅच त्याच्यावरच रन होती. एमसीक्यू अप्रोच बिल्डिंग किंवा ह्याला दुसरं तुम्ही ओजी नॅव्हिगेटरला अल्टरनेटिव्ह नाव पण देऊ शकता. एमसीक्यू अप्रोच बिल्डिंग बॅच असं पण म्हणू शकता. तर ते काही लाईव्ह सेशन्स पण होतील आणि काही रेकॉर्डेड भेटतील. पण बाकीचे सर्व लेक्चर्स आहेत ते तुम्हाला लाईव्ह बघायला भेटतील. जे स्टॅटिक वाले लेक्चर्स आहेत ते तुम्हाला लाईव्ह बघायला भेटतील. उदाहरणार्थ 10 जानेवारीपासून तुमचं जिओग्राफी आहे ते सुरू होणार आहे. आता ते कशा प्रकारे कंडक्ट होईल, त्याच्यामध्ये काय होईल वगैरे ते तुषार सर एक्सप्लेन करतील. हां, तर बघा तुम्ही टाईम टेबल बघू शकतात. आम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याची ब्रोशरची लिंक देऊन टाकू सगळ्या टाईम टेबलची. तर तुम्ही बघू शकता. बघा बॅच आपल्या ऑनलाईन, ऑफलाईन आहे. ऑनलाईन जी आहे ती 7 ते 9 सकाळी होणार Zoomवरती आणि ऑफलाईन जे आहे ते आमचं सेंटर आहे तिथं नारायण पेठेत. तुम्हाला ॲड्रेस पण मिळून जाईल. तिथे 6 ते 8 संध्याकाळी बॅच होईल सेम डे. तुम्ही बघा टाईम टेबलमध्ये पण तुम्हाला व्यवस्थित स्पेसिंग म्हणजे आहे. अभ्यास करायला पण बघा. रिव्हिजनला आम्ही ब्रेक ठेवलेले मागच्या वर्षीपासून थोडंसं अजून चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहेत. तुम्हाला सफिशियंट टाईम आहे कारण रिव्हिजनला पण वेळ भेटला पाहिजे. तर तुम्हाला असं पूर्ण डिटेल टाईम टेबल आहे पूर्ण विषयांचा. बघा जिओग्राफीने आपण सुरू करू. मग मध्ये जिओग्राफीची टेस्ट आहे. म्हणजे डेली तर आपण एमसीक्यू तर सोबत सोडवतो. ते सांगेल मी कसं करतो आपण आणि त्यानंतर ब्रेक आणि परत रिव्हिजन आणि ह्याच्यानंतर परत आपली रिव्हिजनच्या टेस्ट होणार आहेत. म्हणजे जिओग्राफी झाल्यानंतर पॉलिटीची रिव्हिजनची टेस्ट, त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंट हा विषय, त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंट झाल्यानंतर एन्व्हायर्नमेंटच्या टेस्ट झाल्यानंतर आपल्या परत जिओग्राफीच्या रिव्हिजन टेस्ट होणार आहेत. ठीक आहे. सो असं डिटेल तुम्हाला डेट वाईज आणि डे वाईज टाइम टेबल दिलंय. यामध्ये तुम्हाला जे दिसते येस कंपोनेंट हा आहे सीसॅटचा, की यामध्ये काय आपल्याला रेग्युलर सीसॅट प्रॅक्टिस क्वेश्चन्स मिळतील. गिरीश सर ते क्वेश्चन्स टाकत असतात. आता बघा मी तुम्हाला जसं म्हणलं हा मागच्या वर्षीचा पॉलिटीचा सिलेबस आहे. आपण काय करतो, आता तुम्हाला 10 तारखेला जिओग्राफी सुरू होणार आहे, बरोबर? तर तुम्ही एनरोल केल्यानंतर तुम्हाला सगळे त्याचे डिटेल्स मिळतील. आता 10 तारखेला जिओग्राफी आहे, तर 9 तारखेलाच तुम्हाला असा एक पूर्ण डिटेल डे वाईज टाइम टेबल भेटतो. आता हे मागच्या वर्षीचं आहे आमचं. इथे तुम्ही समजा डे वाईज इथं 10 तारखेपासून तर तुम्ही पूर्ण आपलं जिओग्राफी जोपर्यंत संपतोय. सो डे आणि डेट वाईज तुम्हाला टॉपिक्स इथे टार्गेट दिलेले असतात, की या दिवशी हे चॅप्टर्स तुम्ही वाचून यायचे. समजा इथे कसं आहे आता 10 तारखेला तुमचं जिओग्राफी सुरू होतंय ना,
तर तुम्हाला 9 तारखेचं टार्गेट दिलं जाईल. म्हणजे 9लाच तुम्हाला किंवा 8लाच तुम्हाला टाइम टेबल मिळून जाईल, की तुम्हाला 10 तारखेच्या सेशनला येताना काय वाचून यायचंय, असं तुम्हाला चॅप्टर वाईज दिलेलं असतं. आणि जो सोर्स आहे आपला, समजा जिओग्राफी आपण एन-सी-आर-टी वाचतो, तर एन-सी-आर-टीतलं कोणते चॅप्टर्स वाचून यायचेत ते सांगितलेलं असतं. मग तुमचा असा 10-15 दिवसाचा तुम्हाला पूर्ण टाइम टेबल इथे दिलेला असतो. समजा हे पॉलिटीचे बघा, एवढं हे सगळं वाचून या. त्यानंतर तुम्ही वाचून आल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, तुम्हाला जिओग्राफीचं बुकलेट पण डिटेल मिळून जाईल. म्हणजे 9 तारखेलाच तुम्हाला जिओग्राफीचं अख्खं बुकलेट मिळून जाईल. म्हणजे मी फर्स्ट फीचर जसं सांगितलं, की आपण ही बॅच काय करतो, एमसीक्यू सॉल्व्हिंग म्हणजे आपण सोबत सोडवत असतो वर्गामध्ये. आणि पूर्ण पुस्तकाला, पूर्ण बुक जी आहे समजा जिओग्राफी, हे आम्ही एमसीक्यूज मध्ये डिवाइड केलेले आहे सायंटिफिकली. आणि तुम्ही पुढच्या समजा 10 तारखेला आता तुम्ही काही टॉपिक्स वाचून आलेले असणार, त्यावरती आपण क्वेश्चन सोडवणार. असे क्वेश्चनचं बुकलेट तुम्हाला मिळणार. म्हणजे डे वाईज, की डे 1ला हा टॉपिक घ्यायचा. समजा हिस्ट्रीचं बुकलेट मी एक्झाम्पलसाठी ठेवलेलं आहे. तर तुम्हाला हे बुकलेट मिळणार. आता त्या बुकलेटमध्ये काय, हा पहिला क्वेश्चन तुम्ही प्रिंट आउट घेऊन यायचं त्या बुकलेटचं सेशनमध्ये येताना. मग हा क्वेश्चन तुम्हाला दिसेल. तुम्हाला हा क्वेश्चन सोडवताना समजा आम्ही काही 40-50 सेकंड तुम्हाला आधी सोडवायला देतो. मग आम्ही तो सोडवून दाखवतो, की हा क्वेश्चन कसा सोडवायला पाहिजे. अशा पद्धतीचा क्वेश्चन सोडवताना माइंडसेट काय असला पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन्सला अप्रोच केला पाहिजे किंवा स्टेटमेंट्सला करेक्ट आणि इनकरेक्ट कसं करायचं असतं. हा बेसिक फंडामेंटल डिफरन्स आहे. आपलं नॉर्मल आपण जेव्हा एमसीक्यू सोडवत असतो, आपलं पूर्ण जो लक्ष असतं, आपल्याला क्वेश्चन बरोबर आणायचं प्रेशर असतं. हेच माइंडसेट आहे, की आपल्याला क्वेश्चन बरोबर किंवा चूक करायचा नसतो. आपल्याला स्टेटमेंट्स बरोबर किंवा चूक करायचे असतात. लक्षात ठेवा. त्यामुळे सगळं अटेन्शन आपलं स्टेटमेंट्सवर असलं पाहिजे. तर ते कशा पद्धतीने सोडवायचं हे नंतर मग आम्ही सोडवून दाखवतो. अशा पद्धतीने प्रत्येक सेशनमध्ये डेली आपण एक 25 ते 30 क्वेश्चन थ्रू तो पूर्ण टॉपिक कव्हर करतो. आता बघा ह्याच्यामध्ये होतं काय, आता टॉपिक वाईज आहे. आता इथं आपण तर एमसीक्यू जसं म्हणलं, की आमचे काय, आम्ही कन्सिस्टंटली प्रिलिम्स का क्लिअर केली? कारण आमच्याकडे ती स्किल डेव्हलप झाली होती एमसीक्यू सोडवायची. तर ती आम्ही काही एका सेशनमध्ये होत नाही. ती तुम्हाला सांगून देऊन ती काय म्हणजे होत नाही. असं स्किल काय असं एका दिवसात नाही शिकता येत. ती असं त्याला वेळ लागतो. तेच स्किल आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपण काय करतो इथे, की समजा एखादा अवघड टॉपिक आहे, तर तो समजवतो सुद्धा. म्हणजे ह्या टॉपिकला समजा आयसोथर्म सारखा टॉपिक आहे जिओग्राफीमध्ये. त्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन आहे. तर मग त्याच्यामध्ये काही निटी-ग्रिटीज असतात. त्या पण इथे समजवल्या जातील. पण ही काही कंटेंटची बॅच नाहीये. ही अप्रोच बिल्डिंग बॅच आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. सो हे असे क्वेश्चन्स तुम्हाला बुकलेट प्रत्येक विषयाचे तुम्हाला भेटतील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर एक मिनिटं हां. फक्त मला एक सांगायचं होतं. लोकांचं कन्फ्युजन काय होतं, ही टेस्ट सिरीज बॅच आहे. टेस्ट सिरीज ह्याचा पार्ट अँड पार्सल आहे. पण हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करतायत, तुम्हाला क्लासमध्ये एकदा पहिल्यांदा 1 मिनिट सॉल्व्ह करायला दिलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावर डिस्कशन घेतलं जातं. आणि पूर्ण कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग कव्हर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला आधी पहिले 15 मिनिटं सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगितले आणि त्यानंतर आम्ही डिस्कशन सुरू केलं. क्वेश्चन डिस्कशन वगैरे अशा प्रकारे होत नाही किंवा टेस्ट सिरीजचं जसं डिस्कशन होतं तसं नाहीये. हे अप्रोच बिल्डिंगसाठी काय तुम्हाला 1 मिनिटं सॉल्व्ह करायला दिला किंवा छोटा क्वेश्चन असेल तर 40-50 सेकंदच देतो आम्ही. तर ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला, तर त्याच्यावर डिस्कशन इमिजिएटली होतं. क्वेश्चन डिस्कशन अशा फॉर्मॅटमध्ये होत आहे. आणि कॉन्सेप्ट पण तिथंच. फॉर एक्झाम्पल सरांनी जसं आयसोथर्मचा टॉपिक सांगितला किंवा मी ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा टॉपिक ज्याच्यावर लगातार क्वेश्चन येतात पॉलिटीमधला. तर पेसा ॲक्ट त्याच्यावर क्वेश्चन मे बी 2-3च क्वेश्चन आम्ही घेतले असतील. पण ते पेसा ॲक्ट जो आहे त्याच्यावर मेन्सला पण क्वेश्चन आलेला आहे, प्रीला पण क्वेश्चन आलाय आणि त्याच्यावर यूपीएससी कुठे ट्विस्ट करू शकते, हे पण आपण डिटेलमध्ये किंवा त्या ॲक्टच्या प्रोव्हिजन काय हे पण आपण डिटेलमध्ये घेतो. म्हणजे कंटेंट जो आहे तो पार्ट अँड पार्सल आहे. पण कंटेंटची बंबार्डमेंट नाही. रादर ॲक्चुअली त्यामुळेच आम्ही ही बॅच जी म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंगची पहिल्या अटेम्प्ट वाल्यांना झेपत नाही किंवा ज्याचं बेसिक प्रिपरेशन आहे त्यांना झेपत नाही. त्यामुळे रिकमेंड करतो आम्ही ज्याचं बेसिक प्रिपरेशन आहे, ज्यांनी लक्ष्मीकांत, जिओग्राफीचे एन-सी-आर-टी किंवा मॉडर्न इंडियाचं स्पेक्ट्रम वगैरे किंवा जे स्टँडर्ड बुक्स आहेत ते वाचलेले आहेत. त्यांच्यासाठी सुटेबल आहे. कंटेंटचं बंबार्डमेंट नाही, रादर अप्रोच बिल्डिंग आणि एमसीक्यू सॉल्व्हिंगवर जास्त फोकस आहे. एक्झाम क्लिअर करण्यावर जास्त फोकस आहे आपला. ठीक आहे. तर असं बुकलेट तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर काही सिलेक्टेड नोट्स आहेत. आता ह्या मॅपिंगच्या नोट्स आहेत. आपण मॅपिंग जिओग्राफी सोबत जसं पॉलिटी सोबत किंवा एन्व्हायर्नमेंट सोबत तुम्हाला करंट अफेअर्स मिळेल, तसंच आपण जिओग्राफीचे सेशन चालू असताना तुम्हाला मॅपिंगचा पूर्ण रेकॉर्डेड कंपोनेंट मिळेल आणि मॅपिंगची माहिती 7 ते 8 क्वेश्चन्स असतात. तर अशा तुम्हाला सिलेक्टेड नोट्स पण मिळतील. जसे समजा क्रॉप्सच्या नोट झाल्या, सॉइल्सच्या नोट झाल्या, तर या पण नोट्स तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर सीसॅटची डेली प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स असे असतील, तुम्हाला पीडीएफ डेली 4 ते 5 क्वेश्चनचं पीडीएफ तुम्हाला ग्रुपवरती येईल. टेलिग्राम ग्रुप असतो आपला, त्याच्यावरती सगळं कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन होत असतं. हे तुम्ही सोडवायचं. सीसॅटचे असे डे वाईज असतील, डे 1, डे 2
असे क्वेश्चन्स असतील आणि ते तुम्ही क्वेश्चन सोडवायचे आणि त्याच्यावरती मग सर व्हिडिओ टाकतील आणि हे क्वेश्चन समजवतील. हे वेगळं, डेली प्रॅक्टिस वेगळी आणि सेशन जे तुमचे होणार आहे ते वेगळे. ठीक आहे. आता त्याचबरोबर करंट अफेअर्स जसं म्हणलं ही करंट अफेअर्सच्या तुम्हाला नोट्स पण मिळतील. आता समजा एन्व्हायरमेंटचा फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला इंडेक्स असेल प्रत्येक नोट्सचा आणि करंट अफेअर्स तुम्हाला जानेवारी 2025 पासून मिळणार आहेत ते एप्रिल 2026 पर्यंतचा असं जवळजवळ आपल्याला एक 16 महिन्याचा 14-16 महिन्याचा करंट अफेअर्स आपल्याला इथे आपण कव्हर करू. तर या सिलेक्टेड म्हणजे जो रिलेव्हंट कंटेंट आहे तेच वाचण्यामध्ये अर्थ आहे, नाहीतर करंट अफेअर्सला भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे फोकस्ड पद्धतीने आपण करायला पाहिजे. इंडेक्स असेल तुम्हाला आणि अशी नोट्स असेल जी व्यवस्थित रिडेबल असेल. तर हा सगळ्या ह्या बॅचबद्दल आहे. जसं सरांनी सांगितलं, की लोकं मेजर कन्फ्युजन लोकांचं तेच होते, की ही काय टेस्ट सीरीजची बॅच नाहीये, ही टेस्ट सीरीजची बॅच नाहीये. इथं आम्ही फोकस असतो अप्रोचवरती. आम्ही कशा पद्धतीने प्रिलिम्स क्लिअर केली, तो अप्रोच आम्ही काय असं काही लॉजिक्स किंवा अशा ट्रिक्स पण म्हणजे ट्रिकबाजी नाही याच्यामध्ये होत. तर जो हेल्दी डाएट जो असतो आपण म्हणजे नाही का, की डेली तुम्ही हेल्दी डाएट घेतलात, हेल्दी रुटीन असलं का आपण एक हेल्दी बॉडी आपल्याला मिळते. तशाच पद्धतीने जे परीक्षेला लागणारे जे बॅलन्स डाएट आहे, ते डेली एमसीक्यू सोडवण्यातच आहे. की तुम्ही डेली सोडवा, डेली चुका करा, डेली शिका आणि आपल्या अप्रोचमध्ये ते डेव्हलप करा. हेच आमची याच पद्धतीने होणार आहे. तुम्हाला सगळं बुकलेट वगैरे काही अजून डाऊट असले तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती किंवा आमचा फोन नंबर दिलेला आहे ब्रोशरमध्ये पण किंवा जेएम रोडला आमचं जे ऑफलाईन सेंटर आहे तिथे आम्ही प्रत्यक्ष भेटतो. काही डाऊट असले आम्हाला प्रत्यक्ष भेटा आणि आम्ही सगळे आपले डाऊट्स जे असतील ते सॉल्व्ह करू. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक यू. थँक यू. थँक यू.